नमस्कार मित्रांनो, तुमचे आर.एस. टेक अँड इन्फोमध्ये स्वागत आहे. सरकारी योजना किंवा सबसिडीचे पैसे येत नाहीयेत का? तर कदाचित तुमचं बँक सीडिंग पूर्ण झालेलं नसेल. तर त्याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तर मित्रांनो, एन-पी-सी-आय म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. एन-पी-सी-आय मार्फत तुमचा आधार नंबर बँक अकाउंटला लिंक केला जातो. त्यामुळे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर चे पैसे थेट खात्यात येतात. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. गुगलला सर्च करायचं एन-पी-सी-आय. एन-पी-सी-आयच्या लिंकवर क्लिक करायचं. ओपन झाल्यावर पाहू शकता कस्टमर हा ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यावर पाहू शकता भारत आधार सीडिंग इनेबलर बेस या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यावर पाहू शकता बाजूला आधार सीडिंग डिसीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे आधार नंबर टाकायचा. त्यानंतर इथे दोन ऑप्शन आहेत, सीडिंग, डिसीडिंग. तर आपण सीडिंग ऑप्शनवर सिलेक्ट करायचं. खाली आल्यावर बँक अकाउंट सिलेक्ट करायचं. इथे ॲरोवर क्लिक केल्यावर लिस्ट ओपन होईल. त्या लिस्टमधून तुमचं अकाउंट सिलेक्ट करायचं. इथे 3 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे फ्रेश सीडिंग. जर तुम्ही पहिल्यांदाच लिंक करत असाल तर हा ऑप्शन निवडा. आणि दुसरा ऑप्शन आहे मुव्हमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट. तुम्ही जी बँक सिलेक्ट केली त्याच बँकेत दुसरं अकाउंट असेल तर हा ऑप्शन निवडा. आणि तिसरा ऑप्शन आहे मुव्हमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक. म्हणजे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत स्थलांतर करायचं असेल तर हा ऑप्शन निवडा. तर आपण फ्रेश सीडिंग निवडू. त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा. पुन्हा एकदा टाकायचा आणि बॉक्सवर क्लिक करायचं आणि कॅप्चा आहे तसा टाकायचा. आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं. सबमिटवर क्लिक केल्यावर टर्म आणि कंडिशन्स आहेत. स्क्रोल करायचं आणि ॲग्री आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं. इथे अग्री आणि कंटिन्यूवर क्लिक केल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP येईल. तो इथे टाकायचा. आणि कन्फर्मवर क्लिक करायचं. इथे प्रेस ओके इनिशिएट रिक्वेस्ट टू कोटक महिंद्रा बँक म्हणजे विनंती करण्यासाठी कन्फर्मवर क्लिक करायचं. इथे पाहू शकता स्टेटस सक्सेस रिझल्ट. युआर आधार नंबर सक्सेसफुली सीडेड टू कोटक महिंद्रा बँक अकाउंट नंबर पाहू शकता. आता तुमचा आधार बँकला जोडला गेला आहे की नाही कसं पाहाल, इथे बाजूला पाहू शकता. आधार मॅपेड स्टेटस वर क्लिक करायचं. इथे आधार नंबर टाकायचा. खाली कॅप्चा आहे तसा टाकायचा आणि चेक स्टेटसवर क्लिक करायचं. त्यानंतर इथे OTP टाकायचा. आणि कन्फर्मवर क्लिक करायचं. इथे पाहू शकता
आधार मॅपेड स्टेटस, आधार नंबर मॅपिंग स्टेटस, इनेबल्ड फॉर DBT, बँक नेम पाहू शकता, लास्ट अपडेट डेट, मेंडेड डेट. तर अशा प्रकारे तुम्ही आधार सीडिंग करू शकता व स्टेटस पाहू शकता. करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.